धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। ओला दुष्काळ जाहीर करा अशी वालवड येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तर अजित पवार वालवड गावाला भेट देणार आहेत। धाराशिवमधील नुकसानीची ते पाहणी करतील। वालवड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। गावकरी माझ्यासोबत आहेत। काय झाले नेमकं? सोमवारी आणि मंगळवारी प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळं त्या वालवडच्या गावाला चिटूची दुधना नदी जाते। त्या दुधना नदीच्या पूर्वेकडे अर्धा किलोमीटर आणि पश्चिमेकडे अर्धा किलोमीटर असं 1 किलोमीटरचं पाण्याचं पात्र रौद्र स्वरूप त्या पाण्याने घेतल्यामुळं शेतकऱ्याचे उभी पिकं तर वाहून गेली। त्याचबरोबर जमिनी सुद्धा खरडू गेल्या। कुठं परसभर बागदाड पडली, कुठं 2-2 परस बागदाड पडली। आपण ज्या ठिकाणी या रोडवर तुम्ही आमची शेताची पाहणी करताव, नदीची पाहणी करताव, हा 3,50,00,000 रोड आहे साहेब। 23-24-25 मध्ये या धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी या रोडवरती बजेट टाकलं। कारण या रोडच्या पलीकडे खोची वस्ती आहे। तिथून 1 किलोमीटरवरती 150 ते 200 लोकवस्तीचा समाज या ठिकाणी राहतोय। आज त्यांची जाण्याची येण्याची गैरसोय झाली आहे। त्यांना नदीत कमरे इतक्या पाण्यातून जावं लागतंय। न भरणारं नुकसान झालंय, म्हणून त्यांना सुद्धा आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी की जेणेकरून शेतकरी त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहील। वालवड गावातील दुधना नदी आहे। या दुधना नदीच्या वरती 2-3 पाझर तलाव फुटल्यामुळं एक प्रचंड पाण्याचा प्रवाह आला आणि जिथं पाण्याला मार्ग दिसेल त्या ठिकाणी पाणी घुसलं आणि शेतकऱ्याच्या शेतीचं प्रचंड असं न भरून येणारं नुकसान झालंय। पायी येतो आम्ही दोरीच्या साह्याने नदी ओलांडून आम्हाला शेतात जावं लागतंय। नाही जावं तर दूध काढून कसं आणणार? जनावरांसाठी यावंच लागतंय। अशी गाडी पाण्यात पुरात वाहून गेली। रस्त्याचं पण नुकसान झालं। अचानक पाणी आल्यामुळं गाडीचा तोल सांभाळला नाही, वाहून परत पोहून बाजूला निघलो, वाहून गेली गाडी। तर शासनानं मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, सावंत साहेब असतील, त्यांनी एवढं नुकसान झालेलं भरपाई द्यावा एवढीच विनंती। ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे पहिली मागणी, आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला पाहिजे, एवढीच 2 मागण्या आहेत आमच्या। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, वालवड, भूम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।